दादू काय बघतस, मग चॅनल सबस्क्राइब कर। नमस्कार माझ्या रसिक प्रेक्षकांनो, तर पुन्हा मी तुमचं स्वागत करते आपल्या या चव आगरी कोल्यांच्या मध्ये। तर मित्रांनो, आगरी कोळी लोकांचा पेहराव, आगरी कोळी लोकांची भाषा, आगरी कोळी लोकांची गाणी तर एक नंबर फेमस हातच तुम्हाला सगळ्यांना माहित आहेत। पण आगरी कोळी लोकांच्या चव म्हणजे जेवणाच्या रेसिपी पण जाम भारी आहेत आणि याच रेसिपी दाखवण्यासाठी आपल्या या सीझन 2 चालू करतोय। तर आपल्या पहिल्याच या शो मध्ये येणार आहेत कोपरगावचे वैभव म्हात्रे। आपल्या आगरी कोळी ज्या रेसिपी आहेत त्याचा आनंद, त्याची चव लोकांपर्यंत पसरावी म्हणून त्यांनी एक छोटासा स्टॉल चालू केलेला आहे आणि आज तो पहिल्यांदाच आपल्या पहिल्या एपिसोड मध्ये आपण त्यालाच दाखवणार आहोत, वैभव म्हात्रेला। तर तुम्ही मागे बघू शकता स्टॉल चालू आहे आणि काम पण त्याचं चालू आहे, जोरदार काम चालू आहे, आल्यापासून गिराक भरपूर चालू आहे। तर चला या मित्रांनो, तुम्हाला त्याला भेटवते आणि आज आपल्याला खावायला घालता आपला दादू ते बघायचं आहे। तर या माझ्या मग दादू कसं बरंच ना? बरं ताई, तू कशी आहेस? मी पण जाम मजेदार। अरे दादू, मी कौशी बघतो तुझा स्टॉल ला गिराक जाम मस्त एकदम पब्लिक आहे ना। तुम्ही मस्त यो आपला भेजा फ्राय आता करणार असं काय माहिती, माझा भेजा खातस कलेजी ठेवलीस तर मला सांग तुझा पहिले स्टॉल कवर आहे, आपल्या प्रेक्षकांना एकदा कळू दे। ताई, माझा स्टॉल आहे खंबालपाडा गावात 90 फीट लक्ष्मी पार्क जवळ। अरे वा, जामच भारी आहे का लक्ष्मी पार्क। आज लक्ष्मी आली तुझ्या जवळ तर मला सांग, मला आवरी भूक लागली नाही सगळं बघून, का खावायला घालशील मला? तू फक्त सांग तुला काय खावायचं, आता मी बनवून द्यायला तुझ्यासाठी तयार आहे। आता तुझ्या हाताशी भावाच्या हाताशी खावायचं आहे तर ही सुकट कणाला ठेवलीस आवार, तीच बनव देता ना तुला बनवून। चला तर मित्रांनो, वैभव म्हात्रे आपल्याला बनवून दाखवणार आहेत मस्तपैकी झणझणीत सुकट। तुमच्यासाठी घेऊन आली ज्योती पाटील लंबरनाची, तुमच्यासाठी घेऊन आली ज्योती पाटील लंबरनाची। चव आगरी कोल्यांची, चव आगरी कोल्यांची, चव आगरी कोल्यांची, चव आगरी कोल्यांची। दाखविल ती तुमच्या हाताची, आहे बघा ती 100 नंबरी, फेमस करील ती दुनियेमध्ये। चला पाहू, चला त्यांना पाहू, चला जेपी पाटील चॅनल वरी। चला पाहू, चला त्यांना भेटू, चला जेपी पाटील चॅनल वरी। आगरी कोल्यांची, चव आगरी कोल्यांची, चव आगरी कोल्यांची, चव आगरी कोल्यांची। तुमच्यासाठी घेऊन आली ज्योती पाटील लंबरनाची, तुमच्यासाठी घेऊन आली ज्योती पाटील लंबरनाची। चव आगरी कोल्यांची, चव आगरी कोल्यांची, चव आगरी कोल्यांची, चव आगरी कोल्यांची। तुमच्यासाठी घेऊन आली ज्योती पाटील लंबरनाची, तुमच्यासाठी घेऊन आली ज्योती पाटील लंबरनाची। चव आगरी कोल्यांची, 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 चव आगरी कोल्यांची। घे ताई, तुझी डिश रेडी आहे, खाऊन बघ आणि चव सांगून टाक मला। तर दादूने जाम भारी अशी सुकट बनवले, माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं आणि खाऊची सांगणार आहे तुम्हाला कशी झाली ते ना। पाऊस पण पडणार आहे वर्षा, त्याच्या आवड खाऊन घेऊ दे म्हणा। तर यो माझ्या दादूसनी बनवलेला घास एक नंबर झणझणीत आहे आणि हे बघा, याला क बोलतात माहिती आहे ना, आंबा।
आंबा टाकला होती, जेवण एकदम भारी होता ना, आंब्याची चव पण जाम भारी याच्यामध्ये. मला तर जाम आवडली वैभवनी बनवली सुकट ना. आंबा त्याच्यात एक नंबर चव लागते. पण इथं आपले काही फ्रेंड्स पण आलेले आहेत, ते पण खाऊन सांगतील आणि माझे मिस्टर पण आहेत, ते पण खाऊन सांगतील का वैभवनी सुकट कशी बनवली ती. तर आपले फ्रेंड म्हणजे भूषणदा आलेले आहेत, सिंगर भूषणदा आणि नरेशदा आणि माझे मिस्टर. तर आता एक खाऊन सांगणार आहेत कसं झालं. खाऊन सांगा मला कसे झाले ते चव. होती भूषणदा चव खूप मस्त बनवलेला भाऊने. आणि सर्वांना मी एक सांगेन की खरंच भाऊच्या इथे या सर्वांनी आणि आवर्जून सर्व ज्या आपल्या आगरी पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत, आपल्या जे जेवण आहे झणझणीत जेवण जे आहे आपल्या आगरी कोळी समाजाचं, ते इथे या तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि भाऊच्याकडे खरंच सुंदर अशी एकदम टेस्ट खायला तुम्हाला मिळेल सर्वांना. तुमचं काय मत आहे हो. मस्त बनवलंय पहिल्यांदा खाली आणि चांगली सुकट बनवली. आणि तुम्हाला तिखट आवडतं स्पायसी आवडतं. स्पायसीच होती. दादा तुमचं काय म्हणणं आहे. एकदम मस्त झाली आहे आणि सगळ्यांनी येऊन दादाला भेट दाल मंडी चोपडीचा वगैरे जे आहे त्याचा स्वाद घेतला पाहिजे. बरोबर आहे. तर तुम्ही इकडे येता का नेहमी. अच्छा, डाल मुंडी लवर आहेत म्हणजे. अच्छा, तर इकडे डाल मुंडी बरोबर. अजून काय काय बनवतो वैभव तू. दाल मुंडी, सुकट, जवळा, चिकन, ओदरी, म्हणजे तुम्हाला जे भेजा मेनू फ्राय, पाहिजे ते सगळं नॉनव्हेज बोंबलाची मध्ये चटणी, सुकटीची चटणी, सगळे प्रकारे. आणि सध्या त्यांनी बनवायला घेतलेला. इथे काय बनवत रे. अंडा बॉईल अंडा फ्राय. बॉइल्ड अंडा फ्राय. तर मला तर जाम भारी वाटलं सुकट. तुम्ही पण नक्की या, विजिट करा. आपल्या ऍड्रेस पुन्हा एकदा सांग. लोकेशन खंबालपाडा 90 फीट रोड, लक्ष्मी पार्क. आणि तुझा नंबर पण देऊन ठेवतो, म्हणजे कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर खाली आम्ही नंबर दिलेला, त्या नंबर पण नक्की कॉन्टॅक्ट करा. ही छान अशी झणझणीत सुकट करून दाखवली आणि जाम भारी होती. आमचे मित्र परिवार पण आले होते ना रे इथे, आणि त्यांनी पण छान त्यांना सांगितलं का मस्त बनवलेले. तर वैभव, तुझ्या स्टॉलची जे म्हणजे आता तुम्ही इथे लावलेला आहे त्याचा ऍड्रेस पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना सांग, जेणेकरून सगळेजण येतील झणझणीत हातातली रेसिपी खायला. माझा स्टॉल आहे खंबालपाडा गाव 90 फीट, लक्ष्मी पार्क जवळ आहे. तो कोपरगावचा, पण त्यांनी जिद्द आहे ना म्हणून करून दाखवलं. तर वैभव, मला तुला विचारायचं आहे का आपल्या आगरी कोळी समाजातून आता ही जी स्टॉल चालू केलेस, पण तू युवा पिढी आहेस हा, अजून तरुण आहे तो, आणि दुसरी पण कामं केली असती त्यांनी आणि करणार पण आहे, पण हा स्टॉल चालू करण्याचा तुझा उद्देश काय होता. सर्वात आधी तर मला KDMC मध्ये जॉब साठी चालू आहे प्रयत्न. तर ते धरून पण मी हा व्यवसाय आहे आपल्या आगरी खानावळचा, तो माझा म्हणजे पहिल्यापासूनच म्हणजे मी एक इच्छा मनात ठेवली होती तर मी पण कुठेतरी एक स्टॉल टाकणार आणि त्या स्टॉल मध्ये मी स्वतः उभा राहून स्वतः मेहनत करणार. कारण की आपल्या आगरी समाजाची जी काय आपण जेवण त्याला आपण कोड्डा बोलतो, तर ते आपल्या समाजाचे सर्व इतरांपर्यंत पोहोचावे. भाकरी, तांदळाच्या भाकरी मेन म्हणजे कोणाला भेटत नाही, तर त्या भाकरी झाल्या, आपले डाल मुंडी झाले, चिकन कलेजी पेटा, हे तर सर्वच बनवतात. पण जी आपल्या आगरी समाजाची चव आहे ती आपल्या अख्ख्या भारतात कुठेच नाही भेटणार तुम्हाला. आणि ती खरी चव हा एक आगरी कोळी माणूसच करून दाखवू शकतो, एक आगरी कोळी बाईच करून दाखवू शकते खरी चव, आहे की नाही. नावं सांगायला भरपूर सांगतील का इकडे आगरी कोळी जेवण मिळेल, खानावळ आहे, पण ती खरी जी चव आहे ती तो माणूसच करून दाखवू शकतो. तर वैभव, मी तुझं खूप खूप धन्यवाद करते जे तुम्ही मला वेळात वेळ काढून छानपैकी एक रेसिपी बनवून दाखवलीस. आणि आपला पहिलाच एपिसोड होता हा चव आगरी कोळ्यांचा, आणि त्याच्यात वैभवनी करून दाखवलं. मला खूप अभिमान वाटतंय, माझा भाऊ आहे सांगण्यामध्ये, कारण आज एक मुलगा असून सुद्धा त्यांनी हे सगळं करायचा विचार केला. जॉब पण चालू आहे त्याचा, जॉबची पण कोशिश चालू आहे, पण जॉब ठेवून तू हे करणार आहेस, दोन्ही धंदे हे करणार. तर याच गोष्टीला आणि तुम्ही बनवल्या छान अशा रेसिपीला मला तर आवडली, म्हणून आमच्या या चव आगरी कोळी इकडनं तुला एक छोटस गिफ्ट. आली ज्योती पाटील लंबरनाची, तुमच्यासाठी घेऊन आली ज्योती पाटील लंबरनाची. चव आगरी कोल्यांची, चव आगरी कोल्यांची, चव आगरी कोल्यांची, चव आगरी कोल्यांची, चव आगरी
कोल्यांची चव आगरी कोल्यांची.